गुलजारांचा एक शेर किंवा गुलजारांची कविता आहे, जाने क्या ढूंढने खोला था उन बंद दरवाज़ों को, जाने क्या ढूंढने खोला था उन बंद दरवाज़ों को, अरसा बीत गया सुने उन धुंधली आवाज़ों को, यादों के सूखे बागों में जैसे गुलजार खिला है, आज उस बूढ़ी अलमारी के अंदर पुराना इतवार मिला है. हे कवितेचं कडवं अथर्वशीर्ष म्हणत असताना कायम आठवतं. का आठवतं की अथर्वशीर्ष बुढी अलमारी वाटते आणि त्याच्यातला 42 कॉम्पिटन्सीज हे माझेच वाटतात. कारण कॉन्फिडन्स दिला आहे गणकृषीने, तूच आहेस तसा, काही काळजी करू नकोस. आणि मग लहानपणीचा एखादा टी शर्ट दिसतो त्या अलमारीमध्ये, कधीतरी आपण खेळलेला चेंडू जो असतो तो दिसतो आणि एकदम असं भरवून येतं, अरे यांनी खेळलो आहे मी. त्याच्या मागच्या आठवणी सापडतात. म्हणजे अथर्वशीर्षामधल्या सगळ्या रुचा या अशा आहेत की चेंडू काही सांगत नाही, त्या चेंडूशी कनेक्शन झालं की चेंडू बराच बोलायला लागतो. दुसऱ्यासाठी तो चेंडू फक्त चेंडू आहे. माझा फाटलेला टी शर्ट असेल, त्या फाटलेल्या टी शर्टला काहीच नाही आहे, पण मला जर का त्या फाटलेल्या टी शर्टशी कनेक्शन जमलं की तो फाटलेला टी शर्ट 2-3 दिवससुद्धा पुरे पडतो. मग त्याच्यावर बरेच लेखसुद्धा लिहिले जातात. अथर्वशीर्षाचा प्रत्येक रुचाशी जर का हे कनेक्शन झालं तर ती अलमारी संपूर्ण कपाट बघून घ्यायला सुद्धा एक जन्म पुरणार नाही. हरवलेल्या 42 गोष्टी त्याच्यात आहेत. आणि वाईट काय वेळेला असं वाटतं की हरवलं आहे हे ज्यावेळेला आठवणीत नसतं त्यावेळेला हरवलेलं सापडत नाही. की मला सापडण्यासाठी मला माहिती पाहिजे ना की हे हरवलं आहे, पण कपाट उघडल्यानंतर हे हरवलं होतं माझं, हे त्यावेळेला आठवतं. मग असं अथर्वशीर्ष जर का आपण कपाट उघडलं ना तर गुलजार सापडतात त्याच्यात.